राज्याच्या नव्या छत्रपतींनी हे ध्यानी ठेवावे, हे श्रींचे राज्य आहत तंजावर ते तहत पेशावर व्हावे। दिग्पाल लांजेकर आणि ऐतिहासिक चित्रपट हे समीकरण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवरील अनेक अभ्यासपूर्ण चित्रपट तयार करून त्याने रसिकांच्या मनात घर केलं। नुकताच दिग्पालचा शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झालाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट असल्याने त्याची बरीच चर्चा आहे। पण या चित्रपटात नेमकं काय मांडलंय आणि तो का पाहायला हवा याची 5 महत्त्वाची कारणं या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हा चित्रपट पाहण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इतिहासाची अत्यंत अचूक आणि सूक्ष्म मांडणी। या चित्रपटाची सुरुवात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून सुरुवात होते, तर बुऱ्हाणपूरच्या लढाईची यशोगाथा मांडणारा हा चित्रपट आहे। या चित्रपटात अनेक ऐतिहासिक बारकावे, पात्र आणि संदर्भ हायलाइट केले आहेत। अभ्यासपूर्ण आणि तितकीच रंजक मांडणी असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो। दुसरे कारण म्हणजे चित्रपटाचे संगीत। या चित्रपटातील प्रत्येक गीत ऐकून अंगावरती काटा येतो। दिग्पालनेच अत्यंत मार्मिक शब्दात गाण्यांचे लेखन केले आहे। सिंहासनी बैसले शंभूराजे असो किंवा वाराग मंदी वार, प्रत्येकच गाणं विषयाला न्याय देतं। तितक्याच ताकदीचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभलं आहे। आणि विशेष म्हणजे संगीत दमदार झाल्याने चित्रपटातील एकूण एक प्रसंग, लढाईचा थरार अक्षरशः अंगावरती येतो। संगीतकार देवदत्त बाजी याने ही संगीताची धुरा अगदी लीलया पेलली आहे। चित्रपट पाहण्याचे तिसरे कारण म्हणजे दमदार अभिनय। छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन या चित्रपटात घडते। संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता भूषण पाटील याने साकारली आहे। भूषणने या भूमिकेसाठी आपल्या अभिनयाचा कस लावला आहे। शरीरावर, भाषेवर, नजरेवर घेतलेली मेहनत आपल्याला पडद्यावर दिसते। याशिवाय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, रवी काळे, समीर धर्माधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजित श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपिन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला 4 चांद लावले आहेत। चौथे कारण म्हणजे ग्राफिक्स। ऐतिहासिक चित्रपट, त्यातील प्रसंग, तो काळ, त्या काळी झालेल्या लढाया हे सगळं पडद्यावर हुबेहूब उभं करताना मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर केला जातो। ग्राफिक्स उत्तम जमले तर चित्रपट पाहायला अधिकच मजा येते। असेच दमदार ग्राफिक्स या चित्रपटात पाहायला मिळतात। त्यामुळे घडणारा प्रत्येक प्रसंग अगदीच जिवंत वाटतो। विशेष करून संभाजी महाराज जेव्हा वाघाचा जबडा फाडतात तेव्हा तो प्रसंग आपल्या काळजाचा ठोका चुकवून जातो। 5वे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटाचे आगामी 2 भाग। होय, शिवराज अष्टकाप्रमाणेच शंभू महाराजांसाठी वाहिलेले हे बिलवदल म्हणजेच बेलाची 3 पानं आहेत। त्यामुळे शंभू महाराजांच्या आयुष्यावर, त्यांच्या पराक्रमावर एकूण 3 चित्रपट दिग्पाल लांजेकर करणार आहे। यातला हा पहिला भाग होता। त्यामुळे पुढील 2 भाग पाहण्याआधी शिवरायांचा छावा हा चित्रपट म्हणजेच त्या 3 चित्रपटातील पहिला भाग हा आवर्जून पाहावा। अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संगीत, वेशभूषा सगळ्याच बाबतीत या चित्रपटाने बाजी मारली आहे। त्यामुळे शिवरायांचा छावा हा प्रत्येकाने थिएटरात जाऊन पाहावा असा चित्रपट आहे।